नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न जे आहेत बघा आपण कव्हर करणार आहोत. तर ते सर्व प्रश्न महत्त्वाचे असतात. काही महत्त्वाची माहिती देखील आपण त्या प्रश्नासोबत कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 489वा. या भागामध्ये आपण 12 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो, शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार. ठाणे आणि पुणे ज्यांचा पेपर राहिलेला आहे बघा, तर त्यांच्यासाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. यामधलेच प्रश्न हे विचारले जातील 100%. प्रश्न पहिला आहे बघा, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अव्वल राज्य कोणते ठरलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपला महाराष्ट्र हा बघा अव्वल ठरलेला आहे. महाराष्ट्र लक्षात ठेवायचा आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला. 1 ऑक्टोबर 2025 काय 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये प्राप्त अर्जांपैकी 1,08,000 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात महाराष्ट्र हे यशस्वी ठरले. आणि त्यासाठी बघा, या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा प्रथम आलेला आहे. कालावधी जर आपण पाहिला तर तो किती आहे, तर 1 ऑक्टोबर 2025 ते 27 फेब्रुवारी 2026. एकूण प्राप्त अर्जांपैकी 1,08,000 घरांवर सौर ऊर्जा आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा बसवलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? यूपी आहे बघा दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर कोणता आहे, तर तिसऱ्या स्थानावर बघा गुजरात आहे. गुजरात हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, 2025 साठीचा मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर 2025 साठीचा मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जर आपण पाहिला तर पर्याय जळगावचे राजू बाविस्कर. राजू बाविस्कर यांना बघा 2025 साठीचा मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. गावकुसा बाहेरचे उपेक्षेचे जगणे काय गावकुसा बाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे मांडणारे प्रसिद्ध चित्रकार तसेच कवी वगैरे आहेत बघा, तर ते आहेत राजू बाविस्कर. आणि यांच्या काळ्या निळ्या रेषा काळ्या निळ्या रेषा हे जे काही आत्मकथन आहे बघा, आत्मकथन, तर या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनपर पुस्तकाला बघा प्रतिष्ठेचा 2025 साठीचा मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा राजू बाविस्कर यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने राजहंस प्रकाशन, आता हे पुस्तकाचे प्रकाशन कोणी होते, तर राजहंस लक्षात ठेवायचे. राजहंस प्रकाशनाने बघा हे पुस्तक प्रकाशित केले होते. आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकावर बघा सलग 4थ्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्काराची मोहर उमटलेली आहे. सलग 4थ्या वर्षी बघा या राजहंसने बघा राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक हे सलग 4थ्या वर्षी बघा विजेते ठरलेले. यावर्षीचं कोणतं आहे? काळ्या निळ्या रेषा. काळ्या निळ्या रेषा हे यावर्षीचं विजेते पुस्तक आहे. प्रकाशन लक्षात ठेवायचं आहे, राजहंस यांनी केलेलं आहे. लिहिलं कोणी आहे? राजू बाविस्कर यांनी लिहिलेलं आहे. आणि मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला आहे. स्वरूप जर आपण पाहिलं तर 1,00,000 रुपये ताम्रपट आणि शाल काय 1,00,000 रुपये ताम्रपट आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 98वा ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. ठाणे आणि पुणे यांच्यासाठी बघा हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. 98वा ऑस्कर पुरस्कार जर आपण पाहिला तर 98वा ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जर पाहिलं तर तो आहे वन बॅटल आफ्टर अनादर. वन बॅटल आफ्टर अनादर हा चित्रपट बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये.
सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल आफ्टर अनदरसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे? मायकल बी जॉर्डन सिनर्स या चित्रपटासाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे? जेसी बकली हॅमनेट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता शॉन पेन वन बॅटल आफ्टर अनदरसाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री एमी मॅडिसन वेपन्स या चित्रपटासाठी. थोडे महत्त्वाचे पॉईंट्स जर आपण पाहिले तर ते लक्षात ठेवायचे आहेत, जे देखील परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. 98वा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 15 मार्च 2026 रोजी पार पडला. ठिकाण जर आपण पाहिलं तर ठिकाण होतं डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, अमेरिका. कुठे? डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, अमेरिका या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. होस्ट कोणी केलं होतं तर ओनान ओ ब्रेन दुसऱ्यांदा होस्टिंग याने केलं होतं. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता वन बॅटल आफ्टर अनदर. या चित्रपटाला 13 पैकी 6 पुरस्कार मिळालेले आहेत. किती? 6. एकूण नामांकन किती होते? 13 नामांकन होते. त्या 13 नामांपैकी बघा 6 पुरस्कार हे या वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटास प्राप्त झालेले आहेत. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट जर आपण पाहिला तर तो सेंटिमेंटल व्हॅल्यू हा नॉर्वेचा पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट ठरलेला आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. भारताचा या ठिकाणी समाविष्टचे एकमेव चित्रपट कोणता होता? होमबाउंड होता. बघा, होमबाउंड. याचे दिग्दर्शक आपल्याला कमेंट करून सांगायचे. दिग्दर्शक होमबाउंडचे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो येणाऱ्या भरतीसाठी. कोणता एकमेव चित्रपट होता भारताचा यामध्ये? तर होमबाउंड हा चित्रपट होता. सिनर्सने बघा सर्वाधिक नामांकने 16 प्राप्त झाली होती. लक्षात ठेवायचं आहे, जी ऑस्कर इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक नामांकने असणार आहेत. भारताच्या प्रियंका चोपडा जोनास सादरकर्त्या होत्या. नवीन श्रेणी जर आपण पाहिली तर बेस्ट अचिव्हमेंट इन कास्टिंग ही जी काही नवीन श्रेणी होती तर ती या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली होती आणि पहिल्यांदाच देण्यात आली. वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने ते जिंकलेले आहे. ऑस्कर फक्त चित्रपटासाठी दिला जातो, TV सिरियलसाठी नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. चौथा प्रश्न काय आहे तर 2025साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025साठीचा बघा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जर आपण पाहिला तर हा पर्याय आर वैरामुथू हे तमिळनाडू राज्याशी संबंधित आहेत. बघा, तमिळनाडू राज्याशी. आणि या तमिळनाडू राज्यातील आर वैरामुथू यांना 2025साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. कितवा? 60वा. 59वा विनोद कुमार शुक्ल, 59वा. 58वा गुलजार आणि 57वा दामोदर मावजे. हे देखील 4 लक्षात ठेवायचे, पर्यायांमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुन्हा एकदा सांगतो, 60वा आर वैरामुथू, 59वा विनोद कुमार शुक्ल, त्यानंतर 58वा गुलजार आणि 57वा दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे. थोडासा इतिहास पाहूया. तमिळनाडू राज्यातील आहेत आर वैरामुथू. तमिळ कवी, गीतकार, लेखक आणि कादंबरीकार ते आहेत. 7500हून अधिक गाणी, कविता, कादंबऱ्या आणि इतर साहित्य त्यांनी आतापर्यंत लिहिलेले आहेत. त्यांना बघा 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. किती? 7 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. त्यांना पद्मश्री देखील प्राप्त आहे 2003 साली. पद्मभूषण देखील प्राप्त आहे 2014 साली. 2 महत्त्वाचे पद्म पुरस्कार प्राप्त आहेत, पद्मश्री 2003 आणि पद्मभूषण 2014. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर स्थापना केव्हा झाली होती? 1961 साली झाली होती. 1965मध्ये जी शंकर कुरूप जे मल्याळम आहेत बघा, तर यांना प्रथम विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते. कोणास? तर जी शंकर कुरूप यांना. 1976 जर आपण पाहिलं तर त्यावेळी बघा प्रथम महिला विजेती ठरली होती ज्ञानपीठ पुरस्काराची आशापूर्णा देवी. पुरस्कार रक्कम आहे 11 लाख रुपये. त्यानंतर सरस्वती देवींची कांस्य प्रतिमा आणि प्रशस्ती पत्र अशी पुरस्काराची स्वरूप आहे. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचित नमूद सर्व 22 भारतीय भाषांच्या लेखकांना आणि इंग्रजीसह हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर हा पुरस्कार दिला जातो. किती? एकूण 22 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो, ज्ञानपीठ पुरस्कार. आपला महाराष्ट्राचा इतिहास पाहिला ज्ञानपीठ पुरस्काराचा तर महाराष्ट्रातले जर पहिले व्यक्ती आपण पाहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे तर ते होते वि.स. खांडेकर.
वि स खांडेकर यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता ययाती या कादंबरीसाठी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरे आहेत वि वा शिरवाडकर 1984, तिसरे आहेत विंदा करंदीकर 2003 साली, भालचंद्र नेमाडे 2014 साली. असे 4 व्यक्ती आहेत बघा ज्यांना आतापर्यंत मराठीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त आहे, लक्षात ठेवायचं आहे. मराठीत भाषेचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत? 4 आहेत. वि स खांडेकर 1974, शेवटचे कोणते आहेत? भालचंद्र नेमाडे, दुसरे आहेत वि वा शिरवाडकर आणि तिसरे आहेत विंदा करंदीकर. मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले व्यक्ती विष्णू सखाराम खांडेकर होते, जे 1974 साली हे पुरस्काराचे विजेते ठरले असून ययाती कादंबरीसाठी हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. पुढील प्रश्न आहे 5वा. केंद्र सरकारने खालीलपैकी कोणावरील रासुका हा मागे घेतलेला आहे? तर केंद्र सरकारने बघा पर्याय ड सोनम वांगचुक यांच्यावरील रासुका जो आहे बघा तर तो मागे घेतलेला आहे. त्यांना अटक करण्यात आली होती आणि ती अटक आता शिथिल करण्यात आलेली आहे. 6वा प्रश्न आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय लसीकरण दिवस हा 16 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे, 16 मार्च या दिवशी. त्यानंतरचा 7वा प्रश्न आहे आधार बक बाउंटी कार्यक्रम हा कोणी सुरू केला आहे? तर आधार बक बाउंटी कार्यक्रम हा जर आपण पाहिला तर पर्याय ब UIDAI या संस्थेने बघा हा सुरू केलेला आहे. UIDAIने आधार बक बाउंटी कार्यक्रम. उद्देश काय आहे? आधार प्रणालीची सायबर सुरक्षा मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे. कार्यक्रमाचं जे काही सुरू करणार कोण आहे तर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. काय? युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI याने बघा हा सुरू केलेला आहे आधार बक बाउंटी कार्यक्रम. यामध्ये एथिकल हॅकर्स सहभागी होणार आहेत आणि त्रुटी शोधणार आहेत. एकूण 20 सायबर सुरक्षा तज्ज्ञ या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत. UIDAIचा इतिहास जर आपण पाहिला तर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया असा फुल फॉर्म आहे. 2009 साली स्थापना झालेली आहे. नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. UIDAIचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? नीलकांत मिश्रा आहेत आणि CEO कोण आहेत? भुवनेश कुमार. 8वा प्रश्न आहे अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये बघा श्रीराम यंत्राची स्थापना केव्हा केली जाणार आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर आजच्याच दिवशी म्हणजेच 19 मार्च गुढीपाडव्याचा मुहूर्त शोधून बघा अयोध्या येथील राम मंदिरामध्ये श्रीराम यंत्राची स्थापना ही करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. केव्हा? तर 19 मार्चला. राहिला 9वा प्रश्न, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताचा 94वा ग्रँडमास्टर खालीलपैकी म्हणता येणार नाही. भारताचा 94वा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले 12 तारखेचे चालू घडामोडीचे प्रश्न. आता घेऊया याची रिव्हिजन. आतापर्यंत माहितीसोबत केले कवर, आता घेऊया पटकन रिव्हिजन. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये अंमलबजावणीत अव्वल राज्य कोणते ठरलेले आहे? तर आपला महाराष्ट्र अव्वल ठरलेले आहे. दुसरा प्रश्न आहे 2025 साठीचा मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणास जाहीर झाला? राजू बाविस्कर यांना जाहीर झालेला आहे. तिसरा प्रश्न आहे 98वा ऑस्कर पुरस्कार 2026 यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? वन बॅटल आफ्टर अनादर हा चित्रपट ठरलेला आहे सर्वोत्कृष्ट. कशामध्ये? तर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये 98व्या. पुढील प्रश्न आहे 2025 साठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणास जाहीर झाला? तर तो R वैरामुथू यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिला 5वा प्रश्न, केंद्र सरकारने खालीलपैकी कोणावरील रासुका मागे घेतला आहे? तर सोनम वांगचुक यांच्यावरील रासुका हा केंद्र सरकारने मागे घेतलेला असे गृहमंत्र्यांनी बघा निर्देश दिलेले आहेत. 6वा प्रश्न आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस हा साजरा करण्यात आला. आधार बक बाउंटी कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? UIDAIने आधार बक बाउंटी कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम यंत्राची स्थापना केव्हा केली जाणार? तर 19 मार्च गुढीपाडव्याचा मुहूर्त बघून बघा श्रीराम
यंत्राची स्थापना ही अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये करण्यात येणार आहे. राहिला 9वा प्रश्न, उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. भारताचा 94वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण ठरला आहे? याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणून आपण टेलिग्रामचे चॅनल हे जॉईन करू शकता आणि याचे PDF हे मिळवू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.